नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी बघा, उद्या स्कॉलरशिपचा पेपर आहे, तर सर्वांनी जाता जाता हे प्रश्न नक्की बघा। सर्वप्रथम सर्वांना उद्या परीक्षेसाठी आपल्या व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या चॅनेलकडून बेस्ट ऑफ लक। सर्वांनी प्रश्न काळजीपूर्वक वाचा आणि मगच त्याचं उत्तर निवडा। बघा, इथे आपण काही आज प्रश्न घेणार आहोत, महत्त्वाचे प्रश्न आहेत, सर्वांनी नक्की बघा। बघा, इथे प्रश्न विचारलाय 1 ते 100 पर्यंत अशा किती संख्या आहेत की त्यांचे फक्त 2च विभाजक आहेत। मग आपल्याला माहिती आहे फक्त 2च विभाजक कधी असतात, तर ज्यावेळेस ती संख्या मूळ संख्या असते, है की नाही। मूळ संख्येला 2च विभाजक असतात, कोणकोणते, तर 1 हा अंक आणि ती संख्या स्वतः, असे 2च विभाजक असतात। बघा, आपण 7 ही संख्या घेतली तर बघा 7चे विभाजक काय, 1 आणि 7, म्हणजे बघा 7 1च्या पडत आहे आणि 7च्या पडत आहे, म्हणजे मूळ संख्या। मग आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 1 ते 100 मध्ये एकूण मूळ संख्या आहेत 25, म्हणून मी इथे आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 25, कारण 25 मूळ संख्या आहेत आणि मूळ संख्येने फक्त 2च विभाजक आहेत। पुढचा प्रश्न बघा, सर्व एक अंकी मूळ संख्या प्रत्येकी एकदाच वापरून मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करून त्यांच्या बेरजेत किती मिळवल्यास मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या मिळेल। बघा, किती सोपा प्रश्न आहे, आपला स्कोर नक्की वाढणार। यासारखे प्रश्न आहेत, फक्त प्रश्न काळजीपूर्वक वाचता आला पाहिजे आणि प्रश्न समजून घेतला पाहिजे। आता बघा, सर्व एक अंकी मूळ संख्या, आता मला सांगा सर्व एक अंकी मूळ संख्या कोणकोणत्या, 2 3 5 आणि 7 याच आहेत। आता काय सांगितलंय, सर्व एक अंकी मूळ संख्या प्रत्येकी एकदाच वापरून मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करा। मग बघा, ही लहानात लहान आहे आणि मोठ्यात मोठी म्हणजे 7, उलटे अंक घ्यायचे, 7 5 3 आणि 2 यांची काय सांगितलं, यांच्या बेरजेत, मग यांची बेरीज करूया। 7 आणि 2 9, 5 आणि 3 8, 3 आणि 5 8, 2 आणि 7 9, मग किती आलं आपलं उत्तर, 9889। आपलं उत्तर लगेच हे करायचं का, नाही, प्रश्न अजून पुढे आहे। बघा, या बेरजेमध्ये किती मिळवल्यास मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या मिळेल। मग आता सांगा, मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या म्हणजे काय, तर बघा 9 5 वेळा लिहायची आहे की नाही, 99,999। मग याच्यामधून ही संख्या काय करायची, वजा करायची। मग बघा 9,889 वजा करूया, 9तून 9 गेले 0, 9तून 8 गेला 1, 9तून 8 गेला 1, 9तून 9 गेले 0 आणि हे 9,9। मग बघा बरं, आपलं उत्तर किती आलंय, 90,110। बघा इथे 90,110, पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघा, कोणत्या पर्यायातील घडणीपासून घन तयार केल्यास त्याच्या समोरासमोरील सर्व पृष्ठावर वर्ग व वर्गमूळ यांच्या जोड्या येतील। आता बघा, आपण जर पर्याय क्रमांक 2चा वापर केला, आधी आपण घडणी म्हणजे काय आणि समोरासमोर म्हणजे अपोजिट साईडला समोरासमोर कोणते पृष्ठभाग येतात ते बघूया। बघा, हे जे 8 आहे त्याच्या बरोबर समोर कोणता येतो, 64 येतो। मग बघा 8चा वर्ग आहे 64 आणि 64चं वर्गमूळ आहे 8, म्हणजे हे दोन्ही काय येणार आहेत, एकमेकांच्या समोरासमोर येणार आहेत। म्हणजे हा जर खालचा भाग असेल तर त्याच्यावर हा येणार आहे समोर, है की नाही। आणि बघा 7च्या समोर 49 येणार आहे, म्हणजे 1 सोडायचा आणि 1 म्हणजे एकाडेक जो संख्या असते, एकाडेक जो भाग आहे तो एकमेकांच्या काय येतो, समोर येतो, समोरासमोर। मग बघा 7चा वर्ग 49, 49चं वर्गमूळ 7 आहे आणि 4च्या पुढे येणारे 16, बघा 4चा वर्ग 16, 16चं वर्गमूळ 4 आणि 8चं 64। मग इथं कोणतं उत्तर येणार आहे, तर पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे। आता बघा, इथे पहिलं जर घेतलं तर बघा ह्याचा पण घन तयार होतो, पण ह्यांचा वर्गसंख्या आहेत का, 3चा वर्ग 1 किंवा असं काय आहे का, नाही, म्हणजे ह्याचा घन येईल का, नाही येणार आहे की नाही, समोरासमोरचं नाही। आता बघा ह्या संख्येचा पण येणार नाही, कारण बघा इथे 1 आहे आणि इथे काय आहे 2 आहे की नाही, असे हे। मग हा आयताकृती झाला, आपल्याला काय विचारलंय, घन तयार करायचा। घन कसा असतो, चारी बाजू सेम, हा सुद्धा येणार नाही, म्हणून मग इथं बघा ह्याच्यापासून घन तयार होतो आणि वर्ग म्हणजे वर्ग आणि वर्गमूळ यांच्या जोड्या समोरासमोर येतात, म्हणून इथे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न बघा, रुपये
6,80,600ला घेतलेली गाडी प्रियाने 1 वर्षानंतर विकली तेव्हा तिला 30,800 रुपये तोटा झाला. तर तिने ती गाडी किती रुपयांना विकली असावी? आता बघा, दिलेल्या माहितीनुसार खरेदी किंमत किती आहे? खरेदी किंमत आहे 6,80,600 रुपये. ठीक आहे. तोटा दिलाय ना इथे आपल्याला. तोटा किती आहे? 30,800 रुपये तोटा आहे. मग यासाठी आपल्याला काय आणि विचारलंय की आपल्याला विक्री किंमत विचारलं आहे की नाही? विक्री किंमत किती आहे काढायची आहे की नाही? मग बघा, आपल्याला तोट्याचं सूत्र माहीत पाहिजे. तोट्याचं सूत्र काय आहे? तर खरेदी किंमत, बघा, खरेदी किंमत वजा विक्री किंमत आहे की नाही? तोटा झालाय, तोट्याचं सूत्र वापरूया. आपल्याला इथे तोटा माहिती आहे 30,800 रुपये तोटा आहे, बरोबर. खरेदी किंमत माहिती आहे का? हो, माहिती आहे. 6,80,600 वजा विक्री किंमत. विक्री किंमत माहीत नाही, मग आपण काय करायचं? या दोघांना बघा, या दोघांची काय करायची इथे? मग आपण काय करतो? या दोघांची वजाबाकी करतो. मग बघा, 6,80,600 वजा 30,800 यांची काय करूया? वजाबाकी. शून्यांची वजाबाकी 0. इकडचा एक इथे 10 असतात, इथे 9 राहिले आणि इकडचा एक तिथे गेले, इथे 7. 16तून 8 गेले, 8 राहिले, 9शी 9, 7तून 3 गेले, 4 आणि हे 6शी 6. मग आपलं उत्तर किती आलंय? 6,49,800 रुपयांना ती कार विकलेली आहे. मग बघा बरं, 6,49,800 पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा, A गुणिले 1 बरोबर A यामधील उदाहरणात अक्षर वापरून कोणता गुणधर्म खालील कोणत्या पर्यायातून दिसून येतो? बघा, इथे पहिला पर्याय, कोणत्याही संख्येत 1 मिळवला असता येणारी बेरीज त्या संख्येएवढी असते. मग बघा, कोणत्याही संख्येत म्हणजे आपण एक घेऊया. कोणत्याही संख्येत 1 मिळवला असता बेरीज त्या संख्येएवढी येते, म्हणजे आपण A मांडलाय ना, म्हणून मी इथे काय येणार आहे? A येणार आहे. मग हा रूल आहे का इथे? हे दिलंय का? नाही, म्हणजे हे येणार नाही. कोणत्याही संख्येला 1ने गुणली असता येणारा गुणाकार 1च असतो. मग कोणतीही संख्या म्हणजे आपण 1 म्हणूया, गुणिले 1 करूया. बरोबर काय सांगितले? गुणाकार 1च असतो दिले. 1 दिले ना, पण इथे 1 आहे का? नाही, म्हणजे हा रूल येणार आहे का? नाही येणार. 1ला कोणत्याही संख्येने गुणल्यास उत्तर 1च येते. आता बघा, 1ला कोणत्याही संख्येने गुणल्यास उत्तर 1च येते. हा आहे का इथे? हे सूत्र आहे का? नाही आहे. बघा, ज्यावेळेस असे प्रश्न असतात, खूप सोपे प्रश्न असतात, फक्त आपल्याला या पद्धतीने लिहायचं असतं आणि खात्री करायची असते. आणि ज्याला कन्फर्म माहिती आहे त्यांनी मात्र डायरेक्ट पर्याय क्रमांक 4ला केलं किंवा जे उत्तर आहे त्याला केलं तरी चालेल. बघा, आता चौथा पर्याय, कोणत्याही संख्येला 1ने गुणले असता येणारा गुणाकार त्या संख्येएवढाच असतो. मग कोणत्याही संख्येला, कोणतीही संख्या म्हणजे A घेऊया, 1ने गुणली असता उत्तर गुणाकार काय येतो? त्या संख्ये एवढाच येतो. मग ती संख्या आपण A मांडले, म्हणून मग याचं उत्तर काय येणार आहे? A येणार आहे. बघा बरं, जे इथे आपण काढलं तेच इथे दिलेलं आहे ना रूल, तोच ते सूत्र आहे. मग इथे आपलं योग्य पर्याय, योग्य सूत्र कोणतं आहे किंवा योग्य पर्याय कोणता आहे? पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? आता बघा, इथे बघा, 7च्या छेदामध्ये 100 आहेत, 7च्या छेदामध्ये 10 आहेत, 7च्या छेदामध्ये 10,000 आहेत आणि 7च्या छेदामध्ये 1,000 आहेत. आता हीच संख्या बघा, पहिल्यांदा ही संख्या मिळते बघा, 0 पुढे काही नाही म्हणजे 0. पॉईंटच्या पुढे ज्यावेळेस संख्या असतात त्यावेळेस ते दशांश असतात, है की नाही? मग बघा, ह्या 7ची किंमत 0.7 आणि त्याच्यानंतर 2 नंबरला हा 7 येणार, 3 नंबरला हा 7 येणार आणि 4 नंबरला हा 7 येणार. मग ह्याची व्हॅल्यू 0 पॉईंटच्या पुढे ना, मग ह्याची काय किंमत? दशांश, शतांश, हजारांश असं असतं. ठीक आहे, मग ह्याचं काय येणार आहे? बघा, ह्या 7ची किंमत 7, पॉईंटच्या घराच्या पुढचं पहिलं घर आहे म्हणून मग छेदामध्ये इथे 10. आता याचं बघा, हे पॉईंटच्या घराचं दुसरं आहे म्हणून मग इथे 7 आणि दुसरं घर आहे म्हणून मग इथे छेदामध्ये 2 शून्य म्हणजे 100. आणि बघा, या 7ची किंमत पॉईंटच्या नंतर तिसरं घर आहे म्हणून मग इथे 7/3 म्हणजे 1000. आणि या शेवटच्या 7ची किंमत बघा 7 आणि ते 1 2 3 4 0. कळलं? या पद्धतीनं. मग मला सांगा, आता इकडे संख्या काय होतात? कमी कमी होत जातात. म्हणजे मग याच्यामध्ये सगळ्यात मोठा अपूर्णांक कोणता असेल? तर 7/10.
पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न दिलाय, वरुणने एका आयताकृती मैदानाला 6 फेऱ्या मारल्या. बघा हे आयताकृती मैदान आहे, याला त्याने किती मारल्यात फेऱ्या? 6 फेऱ्या मारल्यात. त्यावेळेस तो अंतर किती चालला? 1320 मीटर चालला. मैदानाची रुंदी 4000 आहे. बघा ही मैदानाची रुंदी आहे, रुंदी माहिती आपल्याला 4000 सेमी दिले. बघा इथे सेमी दिले आणि इथे मीटर चाललंय असं दिलंय, तर त्या मैदानाचं क्षेत्रफळ किती? आता बघा ह्या ग्राउंडला किंवा ह्या मैदानाला 6 फेऱ्या मारल्यावर 1320 मीटर होतं. मग आपण काय करूया, एका फेरीचं अंतर काढूया, म्हणजे आपल्याला ह्या आयताची काय भेटेल? परिमिती भेटेल. मग बघा बरं, आयताची परिमिती काढण्यासाठी काय करायचं, ह्या 1320ला कितीने भागायचं? 6 फेऱ्या मारलेत ना, 6ने भागूया. बघा 6 दुने 12, 13तून 12 गेले 1 राहिला, वरून घेतले 2, 6 दुने 12, वजाबाकी आली 0, वरून परत एक 0 घेतला. आता बघा शून्याला शून्याचा भाग, 6 0 0, वजाबाकी आली 0. मग उत्तर किती आलं? 220 मीटर. म्हणजे या आयताची परिमिती आपल्याला मिळाली. काय आहे आयताची परिमिती? तर बघा आयताची परिमिती बरोबर 220 मीटर आहे. आता हे सेमीमध्ये दिले. मग आता आपण काय करूया, आता आपल्याला आयताचं क्षेत्रफळ विचारलंय. मग जर हे सेमीमध्ये आहे तर याचं पण आपण सेमीमध्ये करून घेऊया. आपल्याला माहिती आहे 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. मग 220 सेंटीमीटर म्हणजेच किती? ह्याच्यावर 2 शून्य देऊया, 22,000 सेमी झालं. ठीक आहे, परिमिती आहे 22,000 सेमी. आता बघा या परिमितीवरून आपण काय, आयताच्या परिमितीचं सूत्र बघा, आयताची परिमिती बरोबर 2 लांबी अधिक 2 रुंदी. मग बघा आयताची परिमिती माहीत झाली आपल्याला 22,000 सेमी. लांबी माहीत नाही आहे, लांबीची इथे मी फक्त चौकोनच ठेवते किंवा 2 लेंथ लिहिते. ठीक आहे, 2 लेंथ म्हणजे 2 लांबी अधिक 2 रुंदी. रुंदी किती आहे? 4000. मग बघा 2 गुणिले हे 4000. मग बघा बरं हे 22,000 बरोबर 2 लेंथ म्हणजे 2 लांबी आणि 4 दुने 8, 8000. ठीक आहे, आता 2 लांबी काढायचे. मग हे काय करूया, इकडे घेऊया. मग या 22,000मधून इकडे अधिक आहे, इकडे आल्यावर काय होणार? वजा. 8000 काय करूया? वजा करूया, बरोबर 2 लेंथ. मग यांची जर वजाबाकी केली तर बघा या 3 शून्यातून 3 शून्य गेले 3 शून्य, 12मधून 8 गेले 4 राहिले, हातचा 1 घेतला होता 1, बरोबर 2 लेंथ. आता बघा आपल्याला माहिती आहे हे 14,000 सेमी आहे. हे 2 इथे गुणाकाराच्या रूपात आहे, इकडे आल्यावर भागाकार होणार आणि हे लेंथ म्हणजे लांबी. आता इथे भाग घालवा, बे एक बे, बे 7 14, बे 0 0, बे 0 0, बे 0 0. मग बघा बरं एल बरोबर काय आलं? एल बरोबर आलं 7,000 सेमी, है की नाही? मग बघा हा आयत आहे. ठीक आहे, 4000 रुंदी, 4000 सेमी रुंदी आणि 7000 सेमी लांबी. आता आपल्याला विचारलंय काय? आयताचे क्षेत्रफळ विचारले, आहे की नाही? मग आयताचं क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? लांबी गुणिले रुंदी. मी ते LB लिहिले, म्हणजे लेंथ म्हणजे लांबी आणि बिड्थ म्हणजे रुंदी. मग बघा लांबी किती आहे? 7000, इथे लिहून घेऊया 7000 गुणिले बिड्थ म्हणजे रुंदी किती आहे? 4000. मग यांचा गुणाकार बघा 7 चोक 28 आणि हे 3 शून्य 1 2 3. मग आपलं उत्तर किती आलंय? आयताचं क्षेत्रफळ आहे 28,000 सेमी. मग बघा बरं पर्यायामध्ये 28 सेमी आहे का? बघूया. बघा आता बघा इथे पर्यायामध्ये 28 चौमी आहे. आता बघा इथे लक्ष द्यायचं आहे, हे आहे 28,000 सेमी. आता आपल्याला माहिती आहे 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर, म्हणजेच उलटं करा 100 सेमी म्हणजेच 1 मीटर. आता इथे किती आहे? 28,000 काय आहे? सेमी आहे ना. मग याचं आपण काय केलं? हे 2 शून्य कमी करूया, हे 2 शून्य कट केले. मग आपलं उत्तर किती आलं? 280 चौरस मीटर. पुढचा प्रश्न बघा, असत्य विधान ओळखा. कोनमापक ज्या वर्तुळाचा निम्मा भाग असतो त्या वर्तुळाच्या केंद्राला कोनमापकाचे केंद्र म्हणतात. बघा कोनमापक हा असा असतो की नाही, असा अर्धवर्तुळाचा. मग जो केंद्रबिंदू आहे तो वर्तुळाचा सुद्धा काय असतो? केंद्रच म्हणतात ना त्याला. मग हे विधान कसं आहे? योग्य आहे.
कोनमापक हे कोण मोजण्याचे साधन आहे, बरोबर आहे. प्रत्येक कोणाला 3 शिरबिंदू असतात. इथे प्रत्येक त्रिकोणाला पाहिजे होतं आहे की नाही, प्रत्येक त्रिकोणाला 3 शिरबिंदू असतात. मग हे कसं आहे, असत्य आहे. कोणाच्या दोन्ही भुजा वाढवल्यास कोणाचे माप तेवढेच राहते. बघा हा जर 65 अंशाचा कोण असेल तर बघा इथे लिहिलं मी 65 अंश. मग मी ही पण भुजा वाढवली कुठवर बी आणि ही पण भुजा मी लांबपर्यंत वाढवली तर हे माप बदलणार आहे का? नाही बदलणार, तेवढंच राहणार आहे. म्हणून मग चौथं विधानसुद्धा कसं आहे, योग्य आहे. मग इथे असत्य विधान आहे पर्याय क्रमांक 3. बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये काही महत्त्वाचे प्रश्न होते ते सोडवून घेतले. आशा करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. यामध्ये काही प्रश्न इकडे तिकडे झाला असेल तर मला नक्की कमेंटमध्ये कमेंट करून सांगा. उद्याच्या परीक्षेसाठी तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.